बंधू नमस्कार। दिनांक 8/6/2024 कोनोकार्पस जी कंपाऊंडला आपण लावतो हे लोडिंग चाललेलं आहे। तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी हे लोडिंग चालले। श्री बाबासाहेब आजरी साहेब सेवानिवृत्त अधिकारी सरांनी मंगल कार्याच्या बाजूला कोनोकार्पस जे बॉर्डरसाठी नियोजन केलेलं आहे। कोनोकार्पस 3 किलोच्या बॅगमधील आहे। उंची आहे 3.5 फूट। बघू शकतो आपण ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत ही कोनोकार्पसची कंपाऊंडसाठी सजीव कंपाऊंड म्हणून याचा वापर होतो। सरळ वाढतात, आपल्याला पाहिजे त्या उंचीवरती कटिंग करता येतं। सिलेक्टेड रोपं दिली जातात। बघू शकतो आपण रोपाची उंची। माझे आपले जुने कस्टमर आहे ते सरांनी आता जो कोनोकार्पस घेतलेला आहे ते अशा प्रकारचा उंची पण बघू शकतो। सिलेक्टेड रोपं दिली जातात। आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। कोनोकार्पस म्हणजे काय, जो आपण सजीव कंपाऊंडसाठी वापर करतो, जिची वाढ फास्ट मिळते। अगदी आपण 2 फुटाला रोप लावलं आणि जर 5 फुटावरती कट मारला तर भिंत तयार होते आणि दिसायला लुक चांगला, 12 महिने हिरवगार राहतं। असं हे कोनोकार्पसचं झाड बघू शकतो आपण। आजरी साहेबांचे कंपाऊंडसाठी कोनोकार्पस, त्याचबरोबर सरांनी एक समाजकार्य म्हणून गडहिंग्लज नगरपालिकेला आपल्या इच्छेनुसार जंगली रोपं दिलेली आहेत। जी रोपं ज्यांचं आयुष्यमान दीर्घायुष्य असतं अशी ही जंगली झाडं, त्यामध्ये कदंबा, भावा, तामण, बकुळ, अर्जुन अशी जंगली झाडं पण ह्या गाडीमध्ये भरायची आहेत। जी सरांनी समाजकार्य म्हणून समाजासाठी काहीतरी आपण देणं आहोत आणि वृक्षाच्या स्वरूपात दिलं तर पर्यावरणासाठी चांगलं, ह्या उद्देशाने समाजकार्यामध्ये कायम अग्रेसर असणारे असे आमचे आजरी सर। जबरदस्त व्यक्तिमत्व। तर सरांनी जी आता जंगली झाडं, त्याचबरोबर आपल्या फार्म हाऊससाठी आणि कंपाऊंडसाठी कोनोकार्पस हे सर्व नियोजन केलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत। तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कारण घर बसल्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी असल्यामुळे आपल्याला सर्व मार्गदर्शन मिळतं। चॅनलवरती आपल्याला लागवडीपासून सर्व नियोजन असल्यामुळे शेतकरी बंधूंच्या बागा डेव्हलप होतात। बघू शकता किती तात्पर्याने पिशवीतील तण काढण्यापासून ते सिलेक्टेड रोपं देण्यापर्यंत धडपड असते, कारण नावाजलेली नर्सरी आहे। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे। लीला मॅडम तो झाला की इथे या, हे तिथे राहू देतात, तेवढंच 5 काढ आणि इकडे या। बघू शकतो आपण तो पट्टा झाला की 5 इकडे या, पुढं एकच काढा लीला मॅडम, बस। हे तिथे राहू, तिथला इथं राहू। बघू शकताय हा पट्टा काढा, चालू करा। रोपं आल्यानंतर 8 दिवस ठेवायचे आहेत। आपल्या वातावरण स्टेबल झाले पाहिजेत आणि 3चा पट्टा म्हणजे असा 3चा पट्टा लावायचा, जेणेकरून रोपामध्ये स्पर्धा तयार होते, वाढतात रोपं। आपल्याकडे सर्व प्रकारची 5 वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। कंपाऊंडसाठी कोनोकार्पस, त्याचबरोबर मोहगणी हे सर्व आपल्याला मिळतं। महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, खात्रीशीर रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन। अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। शेतकरी बंधू, हे आजरी साहेबांनी जे नगरपालिकेला जंगली झाडांचं जे नियोजन दिलेलं आहे, स्वतःच्या ह्याच्यातून निसर्गासाठी काहीतरी ह्या संकल्पनेतून सरांनी जे झाडांचं नियोजन दिलेलं आहे की पर्यावरणासाठी दर पावसाळ्यामध्ये सुरुवातीला आपण अशी जर जंगली झाडं दिली तर ती एक पावसाळा खाला त्या झाडांना बघायची गरज नाही। अशी ही विविध प्रकारची सर्व व्हरायटीची रोपं आज लोडिंग 8/6/2024 चालू आहे। बघू शकतो आपण पहिला आपण पिंपळ दिला, त्यानंतर मोहगणी, त्यानंतर कडुलिंब जी ऑक्सिजन शुद्ध करण्याची जी काम करतात अशी झाडं। त्यानंतर अर्जुन म्हणून झाड येतं। मॅडम अशी उंच झाडं घेतली तर अहो अशी घ्या, इकडे
बघू शकतो अर्जुनचं झाड. त्यानंतर आपण अर्जुन, बकुळ, भावा, गुलमोहर अशा प्रकारचे जे लोडिंग चाललेलं आहे हे आजरे साहेबांनी स्वइच्छेतून निसर्गासाठी काहीतरी ह्या सलकलमीतून ऑक्सिजन हवा शुद्ध करण्याचं जे काम करणारे झाड आहेत तर त्या झाडांचे लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतोय एक पावसाळा खाला की झाडांना देखभालीची गरज नाही. त्या की द्या ठेवा मशीन काढा की. अशा सलकलमीतून वड, पिंपळ, आता हा वड जो आहे एकदा लावल्यानंतर त्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही असं हे झाड. एक चांगलं समाजकार्य. मॅडम यातली दहा द्या. सर्व प्रकारची अशी झाडे रिटायर अधिकारी अवही 5 काढले. सिलेटेड रोपं द्या चांगल्या कामासाठी चाललेले आहेत. बघू शकतोय किती झाली तो हो हे हवा शुद्ध करण्याचं काम. त्याचबरोबर पर्यावरणासाठी चांगलं. बघू शकतो 10 झाली का झाली.